फायनली आम्ही रेडी झालो आहोत आणि हा आहे आमच्या दोघांचा कॉस्ट्युम. आता आम्ही फर्स्ट जाणार आहोत पुढे बागा बीच वरती, त्यानंतर बाकीचे पॉइंट पण फिरणार आहोत आणि हा आहे आमचा बॅकग्राऊंड. सो मृणाली रेडी? ओके डन. तर गाईज आता आम्ही स्कूटी रेंटवरती घ्यायला आलोय आणि ही मृणालीला स्कूटी आवडलेली आहे, तर त्याचं बिलिंग आता करत आहोत. तर लायसन्स द्यायला लागेल? नाही, नंबरच पाहिजे मला, एक आधार कार्ड देऊन टाक. तर इथं खूप साऱ्या स्कूटी आहेतच, पण ही आम्ही चूज केलेली आहे रेड कलरची. माझं फेवरेट आहे, ही मृणाली फेवरेट. तर गाडीची व्हिडिओ शूट आधी पण इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर सर्व शूटिंग करून घ्या गाडीची, कारण काय कधी काय डेंट झालं काय झालं ते क्लेम होतं जे आपण ॲडव्हान्स देतो. आम्ही चाललो, आमची जर्नी स्टार्ट. कसं वाटतंय? सो आम्ही आता चाललोय पेट्रोल भरायला आणि बोलतात इथे ऊन आहे, पण ऊन आहे पण थंडावा आहे. गारवा आहे आपल्यापेक्षा, म्हणजे मुंबईपेक्षा चांगलं इथे. मला भारी वाटते. मी म्हणजे हॅटचा विचार केला होता, बट मला गरज नाही वाटत हॅटची. जर वाटलं तर मी पेट्रोल पंप इथं लेफ्ट. आम्ही आलेलो आहोत पेट्रोल भरायला आणि इथे गर्दी बघा किती आहे. बघू शकता मोस्टली रेड कलरच्या फॅसिलिटीज जास्त आहेत आणि खूप गर्दी आहे पेट्रोल पंपावरती. तर मी फुल करूनच घेणार होतं. कसे बसलेत. आम्ही आता इथे हवा भरतोय. सो आम्ही आता बागा बीचला निघालोय. हे बघा त्याचा आम्हाला बाईक आवडला आणि त्यात माझी फेवरेट कलर घेतले रेड रॅप. नाव आय एम हॅपी. ऊन एवढा नाही वाटत. हा ऊन काही नाही म्हणून मी हॅट नाही घेतली. काही ऊन नाही. हेल्मेट काय दोघांना गरजेचं नाहीये म्हणून मी नाही घेतलं. म्हणजे माझी फॅमिली बोलेल कारण का मला आधीच सांगितलं हेल्मेट तू पण घालायचं. राईट कुठून आहे? राईट कुठून आहे? कुठून रोड पण मस्त आहेत ना इथे. हे बघा कसे रोड आहेत, एकदम शांत ना. आपल्याकडे नुसती ट्राफिक ट्राफिक ट्राफिक. शेवटी ट्राफिकला वैतागून आलो आम्ही गोव्याला. सो आता एक कुपन भेटलंय आम्हाला. बघू आता कोण लकी आहे. मी आजी आहे. हम हो नो हा माझं आहे. बघू आता काय येतं. सर एक बात पूछ सकता है? मैम हमेशा लकी या बाई चांस आज है? बाई चांस आज है. व्हाट? कांग्रेचुलेशन. थैंक यू. मैम ये देखिए सर, डेली मेंशन है कांग्रेचुलेशन, यू आर ए विनर, यू आर कसौल. हर जगह कहीं भी जाके फ्री में रुक सकते. आम्हाला भेटले तर कुपन बघूया आता काय निघतं त्याच्यातून. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. बीच मी बी असतो आणि बी मध्ये काहीच भेटत नाही. दाखव बी आहे. बी अँड दिस इज पाडा. तुम्ही पण असे पाडा एकत्र नाही होत. डस्टबिन टाका. एंट्री होते आपल्या बागा बीच वरती. मागू दे बघू आपण. सो बीच वरती साईडला बसायला हे चेअर्स. तिथं वॉटर राईड चालू आहेत आणि हा आहे पूर्ण बागा बीच. नाईटला खूप भारी दिसतात त्या साईडला. जलन की बदबू, जलन की बदबू, जलन की बदबू. तर बायकांना काय बघा ना काय बघायचं बीचला. अशीच आहे किती बाईक. बीचवर जायची खूप इच्छा आहे पण बाईक काय सोडत नाही. अरे फिरायला आली की झोपाने कुठं पण नेली तरी झोपते. झोपा आता कटाला आलाय मला इथे. तुम्ही एकटा आलो तू बरा जागी काही किती हवा सुटले बघू शकता आपण. पण झोपली. फ्रेंड एक भेटला बोलला होता हा की 40 रुपयाला 40 रुपयाला बॉटल असते. 10 रुपयाला भेटली. 10 रुपयालाच भेटली. डिस्काउंट पोपट झालं. मृणाली जाऊ का हेड मसाज करायला? काय हेड मसाज करायला जाऊ का?
मुली असतील. हो मुली नसतील. आणि तुम्ही डोले आता जरा बंद ठेवतोस का आता डोले उघडू नको. असं खाली बघू का? असे खाली माणूस चालेल रेतीच दिसतं मला. रेतीच बघा तुम्ही इथे रेतीच बघायला आले. रेती आणि समुद्र बाकी काय बघायचं नाही. अच्छा काहीच नाही बघायचा. चालेल पण जाऊ का हेड मसाज करायला? मी पण बरं. जाईन मग मी पण जाईन. काय करायला? हेड मसाज फूट मसाज. मी करीन ना तुझी. मग मी पाहते तुमची. तू नाही करत घरी करशील? हा काय बघा नाही केलं तू उद्या येईन पुन्हा हेड मसाज. चालेल चालेल. बघा घरी काय गेल्यावर का नाही घरी घरी नाही इथं रूम वर गेल्यानंतर. घरी गेलं रूम वर गेल्यानंतर इथे मुलांना time नाही हेड भेटली, मसाज इथे करणार आहे फिरायला काही. जर नाही केली तर मग मी इथे येऊन उद्या हेड मसाज करणार आहे. घरी घरी करेन घरी घरी तिथे नाही. इथे मला कसं फिरायचंय रिलॅक्स झोन मध्ये मस्त हवा सुटले थंडगार आणि नंतर झोप झोपेच्या झोप गड्डीत झोप नाही तुला? झोप आली. झोप झोप जरा झोप. झोपेच्या वाणी तुम्ही जाताल हुशार रे. गाईज गेल्यानंतर आपण व्हिडिओ काढू तो पण तिला झोपवतो. गाई गाई सोन्या झोप. सोन्या झोपलेलं दिसत पण नाही. काले काले चष्मून डोलं दिसत नाही. मसाज करनी है दीदी को पूछनी आई थी बट दीदी रेडी नहीं हुई. क्या दीदी? दीदी के केस में डाबर का बाल नहीं लगते तक तेल लगाना नहीं है. तर गाईज खूप भारी वाटते बीचवरती आल्यानंतर ना. मोस्टली बघायला गेलात ना तर इथून तुम्हाला माणसं आहेत ना सर्व प्लेन दिसेल आणि नंतर इकडे आलात ना तुम्ही असं डायरेक्ट स्लोप दिसेल. खालच्या साईडला स्लोप पूर्ण स्लोप गेलेला आहे आणि नंतर हा समुद्र आहे आणि मोस्टली असा स्लोप होऊन नंतरला मग असा प्लेन भाग असा गेलेला आहे. आणि हा आहे बीचच्या साईडचा किनारा रेस्टॉरंट्स वगैरे आणि मोस्टली रात्रीची लाइटिंग असते त्याच्यामुळे हा बीच एकदम भारी दिसतो. आणि पाणी पण बघू शकता क्लीन पाणी आहे. आपल्याला आज आम्ही स्विमिंगचं प्लॅनिंग पोस्टपोन केलेलं उद्यासाठी कारण रिसॉर्टचा जो स्विमिंग पूल आहे त्याचं काम चालू आहे. उद्यापर्यंत तो रेडी होईल तर आम्ही मॉर्निंगला इकडे येऊन आंघोळ करू आणि नंतर मग रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन मस्त मजा होईल. तो प्रणाली रेडी आहे? फक्त जास्त दादागिरी करतात मला. हो हो फिश खायला. तो सध्या इथं लाइटिंग नाही आहे. इव्हिनिंगला खूप भारी वाटतं. बघू शकता इथं खूप डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर गाईज आता आम्ही आलो आहोत. तर ही आहे तिथल्या रेस्टॉरंटची एंट्री. ते थोडं लंच करू कोक वगैरे घेऊ आणि नंतरला मग रिलॅक्स व्हायला दुसऱ्या बीचवरती जाऊ. ते बघू शकता तुम्ही खेकडा कोलंबी प्रॉन्स बीचच्या बाजूला आहे. भारी आहे रेस्टॉरंट हा. काय पितेस? काय हा काय माहिती बेवडी काय तर पियाला लागली होती. काय मिरची बिरची काय आहे? ऍक्च्युली इथे नवीन इन्व्हेंट केलंय काय मिरचीचा जवळ मिरचीचा अल्कोहोल. नवीन इन्व्हेन्शन आहे मस्त. आता मला चढली बिडली ना तुम्ही ना मला प्लीज घेऊ नका इथं मला प्लीज. चालेल आता मला एन्जॉय करतो तुम्ही. अहो काय करताय? व्हॉट इज दिस? फ्रूट ज्यूस आहे का? मॉकटेल आहे का कॉकटेल आहे? काय मागवले हो? हे आहे गोव्याचा फेमस फिश कढी. फिश कढी. ओके. पापड आहे ना तो? फिश पापड. मग मी तुमच्यावर आधी एक्सपेरिमेंट होते. चांगलं आहे. आणि नेक्स्ट गोवन फिश आहे. तू सांग कसं लागतं? स्मेल चांगलं येते. स्पायसी नाही ना. कशी आहे टेस्ट? ठीक ठाक.
आपली लोक नाही ऐकणार बनवायला. नाही ठीक आहे, ती मस्त आहे. इथे येऊन माझा नवरा चमच्यानी खातो. हा काय हात हात कुठे गेले तुमचे? जैसा देश वैसा भेज. ओहो क्या डायलॉग मारा है. मी इथे हाताने खाते, हे चमच्यानी खातात. पापड ही चमच्यानी खातात. देश जास्तच बदललाय. काय दारूची कॅन होती. तर गाईज आताच आमचं लंच झालेलं आहे. तेव्हा नवऱ्याला म्हणजे मला ठीक वाटलं, पण ठीक आहे म्हणजे आपली सारखी टेस्ट आहे लिटिल बिट. हा तर आता थोडा बीच वरती जाऊन थोडा रिलॅक्स होतो आणि त्यानंतर जाऊया पुढच्या बीच वरती. आजचे थोडे जास्त पॉइंट आहेत. तो गार हवा आलेले बॅक साईडला किती. सो गाईज आता रिलॅक्स करते थोडा. जेवलोय आता मस्त. थोडा रिलॅक्स. आपल्याला आपल्या मम्म्या म्हणत तेच आवडतं. ऊन खूप बाहेर जास्त आहे, पण सनग्लासेस मुलं असं वाटत नाही. असं स्पेक्स काढले ना तर असं बाहेर बघू शकत नाही, एवढं असं ऊन आहे. पण थंडावा पण आहे, थंड वारा येतोय. हा, मी कारण का बीच आहे समोर, सो थंड वारा येतोय. आणि ह्यांना कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिली होती की हे 24-25 वाटतात. पण तसं झालं मी झोपते. मला झोप, मी 2 दिवस झाले झोपले नाही. काल रात्री पण मला झोप म्हणजे येत होती, पण नवीन ठिकाण थोडासा प्रॉब्लेम येतो. हे माणूस झारडोर पंढरपूर. वालू एकदम कसला वारा आला ना. हे बघा गाईज मस्त व्ह्यू आहे असं माझा नवरा म्हटलंय. सो मी शूट करते आणि प्लस लोकेशन पण सांगते काय काय करायचं. एवढूसा जीव माझा काय हो, बरोबर का. आणि ते एक स्कॅम चालू आहे. पाण्याची बॉटल आम्हाला जरा महागडी दिसते इथे. काही ठिकाणी स्वस्ती आहे, काही ठिकाणी महागडी दिसते. लोकेशन प्लस शूट करते, किती मेहनत घेते मी. आणि हा माणूस फक्त ड्रायव्हिंग करतोय. ते माणसं हाय करतात. एक्वा ठीक आहे, दुसऱ्या ब्रँड पेक्षा स्प्राईट घ्या. दुसरं कुठे डोलं चाललंय. हे आय थिंक ऑथेंटिक लोक जी राहतात, गोवनी लोक ना, कोकणी गोवनी असं काय असतात ते, त्यांची घरं येते. आम्ही गावातून चाललोय. हे आहे गोव्याचं गाव. तर मला नाही माहिती ओल्ड नाही, हा न्यू आहे. न्यू गाव आहे. हा की आपण बोलतो ना सिटी, मुंबई सिटी, आपले कसे गाव तसं आहे. लाल माती गोव्याची. हा ही बघा गोव्याची ना लाल माती आहे जी आपण डोंगरावर बघतो. आणि ही माती आय थिंक प्युअर आहे, कारण का झाडे इथली बघताल ना, एवढा ऊन असून पण हिरवीगार आहे. वाव काय मस्त व्ह्यू आहे ना. आम्हाला ऍक्च्युली रोड दुसरा दाखवत होता, बट आम्ही शॉर्टकट निवडला आणि ह्या रोड मध्ये आलोय. गोव्यातली छोटी छोटी घरं, काही रिनोव्हेट करून केलेत, मोठी अजून छोटी आहेत. छोटी छोटी घरं, कौलाऊ घरं. आणि त्यांचा बिझनेस हेच आहे ना, टुरिझम. आता बघा मंदिर गोव्यातला. हे बघा छोटी छोटी कशी घरं आहेत. भारी वाटते बघायला. असं वाटते की हा गोव्याला काय बीचवर सर्वच जातात, अशा ठिकाणी नाही येत. असं वाटतं इथे एक नातेवाईक पाहिजे होता ना आपला. मंदिर, छोटे छोटे रस्ते, गावातले रस्ते आपले. गाईज हे बघा, गावाकडे कशा म्हशी असतात तशा इथे सुद्धा आहेत. हे त्यांचं घर आहे आय थिंक. तर गवतात गेले. हे बघा कशा गेल्या. वाव, असं वाटतंय गोव्याला नाही गावाकडे असे ना. आणि बघा परफेक्ट त्यांच्या रस्त्याने जातात. माणूस रस्ता चुकू शकतो पण ते नाही चुकत.
हा प्राणी एकदम प्रामाणिक असतात ना. I am pro, don't teach me. भैया आपके पास लाइसेंस है? मेरे पास लाइसेंस है, विदाउट लाइसेंस हम भी मैदान में उतरते नहीं. सीधा चल. तेरा पानी काय बोलते. तो आता मला आता इथून लेफ्ट आहे. लेफ्ट लेफ्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह करत टू व्हीलरसाठी पण ड्रायव्हर पाहिजे. लवकरच शिकून घे. बाय द वे हा बोल. लग्न केलंय तुम्ही माझ्या ड्रायव्हर, मी नाही. नाही 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 असं मालकी नाही. लग्नाचा रथ हा दोघांनी उडायचा असं, त्यामुळे दोघांना नाही. मी पण भांडी घासायला शिकलो. कोणी भांडी घासतं? काही बोलता. कोणाला वाटत हा? कोणाला वाटत खरंच भांडी घासतं असं बोलू नका. एक ताट नाही उचलत वा, 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 वा. तर आता आम्ही आलो कुठल्या बीच वरती? वाघाटोर बीच. वाघाटोर बीचचा नजारा आहे तो. घे लेफ्टलाच घे. ठीक आहे. वाव किती मस्त. प्लस बीच अँड प्लस हजबँड. आणि मी सुद्धा बाईक लेके आया ही बीच के किनारे. मस्त व्ह्यू. व्ह्यूच भारी आहे. आणि व्ह्यू सोबत हा माणूस बघा कसा शोभून दिसतोय. आता या दगडांवर मला नेतील आणि मी पडायचो. नुसते ऍडव्हेंचर खूप आवडतं. अहो थांबा मला पकडा. तर कुठली मूवी आहे ती? अक्षय कुमारची फिर हेरा फेरी. तर दगड बघा कशी झाली. काय झालं ती बीच मुळे? हा पावसाच्या लाटांमुळे नाही कशी झाली बोलते. हा का? मला वाटलं शेप आधीपासून असंच. सनसेट पॉइंट बघायला लागलोय. सनसेट पॉइंट बघायला लागलो. तो तिकडे आहे. तो गाईज हा फोर्ट आहे. हा होऊ शकता हा फोर्ट आहे. तेच आम्ही सनसेट बघणार आहोत. अजून आजच्या डे 1चा हा सनसेट असणार आहे. ब्युटिफुल व्ह्यूज आहे. मस्त असा पाणी येते आणि सनसेट भारी वाटते बघायला. आजचा डे खूप भारी होता. आजचा डे कसा होता? मस्त. आता वरती डोंगरावरती बघू शकता. त्या पब्लिक पण तिथून बघते आणि तिथून भारी व्ह्यूज. आता तिथं पण पब्लिक बघत आहे व्ह्यूज. आणि आम्हाला मस्त दोन डोंगराच्या मध्येच दिसतोय. आम्ही एकदम पॉइंटला थांबलोय. पॉइंट तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला मी बीच बघा. इथं पण पब्लिक बघत आहे सनसेट. आणि नारळीची झाड. आणि हा इकडं वेव्स बघू शकतो. समुद्राचे वेव्स एकदम भारी दिसतात. आणि सर्वजण सनसेटची वाट बघतात. आता चला व्हिडिओची बसून सनसेटची मजा घेणार. वाव थंड वाटते. असं वाटतं मी उडून जाईल. भारी वाटते ना गोवा? असं वाटतच ना उन्हाळ्यात आलोय ना. काय नाही मे वगैरे काय नसते. मी सीझन या मेन पावसाळ्यात आय थिंक नका येऊ. ती मजा नाही ना. बट बाकी उन्हाळा काय नाही. भारी वाटते. मी जाम सर्वांकडून ऐकलंय मे महिना आहे हे ते ब्ला ब्ला. इवन हे पण मला बोललो पण नाही.
बेस्ट आहे का नाही सांगा. बेस्ट आहे बेस्ट आहे. कारण इथं ह्युमिडिटी समुद्रकिनारी जर तुम्ही बघायला गेलात ना तर खूप कमी आहे ह्युमिडिटी आणि भारी वाटतं. एवढाही सर्व ऊन नाही बोलायचे की आपल्या मुंबईला जशी हे गरमी आहे गरमी आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल, उलट इथे कमी आहे ऍक्च्युली. गरमी आहे पण इथं हवा हवेमध्ये थंडगार आहे. थंडगार असल्यामुळे ती एवढी जाणवत नाही. आता सनसेट बघा एकदम भारी दिसतोय नजारा, भारी दिसतोय. आय थिंक तुम्हाला ब्लर दिसत असेल पण मला पूर्ण क्लिअर दिसतोय. तुम्हाला तर क्लिअर दिसेल. ढगाच्या आधी आहेत आणि हा बीचचा नजारा आणि आम्ही दोघे फायनली सनसेट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. क्लिअर दिसण्यासाठी मी थोडा ब्राईटनेस कमी करतो. आणि समुद्रकिनारी जो सनसेट पॉईंट बघतानाची जी मजा असते ना भाई, भारी असते. आता थोड्याच वेळात सूर्य मावळतीला जाणार आहे आणि आजच्या आमच्या दिवसाची संध्याकाळ होणार आहे आणि रात्री पुन्हा गोव्याला मजा असते. गोवा कधीच झोपत नाही आणि रात्री पुन्हा आम्ही एन्जॉय करायला बीचवर जाणार आहोत. ती पण व्हिडिओ आम्ही दाखवूच. सो आता जवळजवळ सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे आणि आजची दिवसाची एन्जॉयमेंट संपलेली आहे. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. आणि नाईटची जी एन्जॉयमेंटसाठी आहे त्याची नवीन व्हिडिओ बनवू, कारण ही व्हिडिओ खूप मोठी होईल. सो बाय बाय गाईज. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय. थँक्यू.